राहूमुळे येतो सोमवारी सकाळी ऑफिसला जायचा वैताग। आता तुम्ही म्हणाला यात राहूचा काय संबंध? हो, सॅटर्डे आणि संडेच्या सुट्टीनंतरचा आळस असतो खरा, पण अजून एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, तो म्हणजे राहू काळ। चला तर मग समजून घेऊयात। आपल्या प्रत्येकाच्या शरीराचं एक सर्कॅडियन रिदम असतं, म्हणजे त्याचं बायोलॉजिकल क्लॉक। ते आपल्याला काय सांगतं? आपलं शरीर सतत 24 तास एका समान लेवलवरती काम करत नाही। कधी आपण फोकस्ड असतो, कधी आपला माइंड डल असतो, तर कधी बॉडी रिचार्ज स्टेटवर जाते। हे ज्योतिषशास्त्रात ऑब्झर्व करण्यात आलं आणि प्रत्येक वाराला दिवसातील एक अशी वेळ नोंद करण्यात आली जिथे आपली एनर्जी नॅचरली कमीत कमी पातळीला जाते, आणि त्यालाच राहू काळ म्हणलं गेलंय मित्रांनो। राहू काळात आपण फोकस्ड नसतो, आपलं मन विचलित होतं, विचारांमध्ये क्लॅरिटी नसते आणि डिसिजन्स इमोशनली ड्रिव्हन असतात। आता येते इंटरेस्टिंग फॅक्ट। सोमवारी सकाळी राहू काळ हा 7:30 ते 9 मध्ये असतो, आणि हाच बहुतांश लोकांचा मंडे मॉर्निंग स्ट्रगल याच वेळेत होतो। अलार्म वाजत असतो, उठायची इच्छा होत नाही, ऑफिसला जायचं नसतं, माइंड रेजिस्ट करत असतं। हो, विकेंडचाही इम्पॅक्ट असतो, पण हीच वेळ हजारो वर्षांपूर्वी लो एनर्जी फेज म्हणून ओळखणं हा योगायोग नाही, आणि म्हणूनच सोमवारी ऑफिसला जायला वैताग येतो। राहू काळामध्ये शुभ कार्य आणि महत्त्वाचे निर्णय टाळणे याला प्राधान्य दिले आहे, आणि हे आहे आठवड्यातील राहू काळाचे टाइम टेबल, जे देऊ शकतं तुम्हाला खूप ट्रबल। म्हणून ही रील रेफरन्ससाठी नक्की सेव्ह करा।